देवा, आता मंदिरात परतण्याची वेळ झाली. पहाट होईल आता. लोक काकड आरतीला येतील. कोणाशी बोलत बसली ही? एवढा एक घाणा झाला की जाईनच. बघतेच. ए जणे, काय ग ए जणे, कुणाशी बोलत बसली होतीस? कोण होतं इथे? अगं आई, कुणी नाही. कुणी नाही कसं? इथे कुणीतरी बसलं होतं. काय नामदेवा, बसा बसा. राम प्रहरीत स्वारी निघालीये कुठं? बाबा, आज पुंडलिक मंदिरात माझं प्रवचन आहे. असं होय? विषय काय निवडलायस? सुखी नाम सदा संतांचे दर्शन, जनी जनार्दन ऐसा मात्र. नामा म्हणे तुझे नित्य महाद्वारी, कीर्तन गजरी सप्रेमाचे. यापेक्षा आणखी वेगळं काय सांगायचं असतं बाबा? अगदी योग्य आहे नामदेवा, पण भगवत भक्ती ही कर्तव्य विसरून करण्याची नाही. अहो, येता जाता उठता बसता कार्य करिता, सदा देता घेता वदनी वदता ग्रास गिळता, घरी दारी शय्येवरी रती सुखाचे अवसरी, समस्तांची लज्जा तेजुनी भगवत चिंतन करी. मला व्यवहार उमगत नाही बाबा. वाळूचे कण रगडिता तेलही गळे. प्रयत्न केलं तर अशक्य काय आहे नामदेवा? परमार्थ नामस्मरणानं तरतो, तसा प्रपंच अर्थार्जनानं तरतो. दोन्हीची योग्य ती सांगड घालावी. आम्ही थकलो आता. घरातल्या 15 माणसांच्या मुखी घास भरवावा ही घरच्या कर्त्या माणसाचं कर्तव्यच असतं. ईश्वराकडे पाठ फिरू नये, तशी कर्तव्याकडेही पाठ फिरू नये.